विद्यार्थ्यांनो, मागील भागामध्ये आपण प्रकरण 8 भारतातील दारिद्र्य या प्रकरणाला आपण सुरुवात केलेला आहे. भारतातील दारिद्र्याविषयी आपण थोडीशी चर्चा यापूर्वी केलेली आहेच. तर आपण आजच्या या भागामध्ये भारतातील दारिद्र्य म्हणजे काय हे आपण विचारात घेणार आहोत. त्यानंतर दारिद्र्याची जी संकल्पना आहे महत्त्वाची, ते सुद्धा आपण या भागामध्ये पाहणार आहोत. मागील भागात या प्रकरणात आपण काय काय पाहणार आहोत याची आपण चर्चा केलेली होती. असं एक संकल्प चित्र दाखवलेलं आहे. भारतातील दारिद्र्याविषयी स्पष्ट या ठिकाणी हे चित्र आपल्याला खुणावतोय, सांगतोय. यावरून आपल्याला लक्षात येईल भारतात दारिद्र्य हे कसं आहे, हे स्पष्ट चित्र आहे. पुढे पहा, हे पुस्तकातलं चित्र आहे पहिल्यांदा वरती जे आहे. त्यानंतर एका लेखकाने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकावरील हे चित्र आहे. दारिद्र्याचा अर्थ बहुआयामी दारिद्र्य, दारिद्र्याची संकल्पना. यामध्ये प्रमुख 2 संकल्पना पहिल्यांदा आपण निरपेक्ष त्यानंतर सापेक्ष विचारात घेणार आहोत. ते झाल्याबरोबर दारिद्र्य रेषा आणि प्रमुख उद्देश कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत दारिद्र्य रेषेचे. नंतर दारिद्र्याचे प्रकारसुद्धा आपण विचारात घेणार आहोत. तर दारिद्र्य म्हणजे काय? ज्या व्यक्तीला किमान गरजांची पूर्तता करता येत नाही त्या व्यक्तीला दरिद्री असं म्हणतात किंवा गरीब असं संबोधलं जातं. अर्थशास्त्रामध्ये गरीब आणि दारिद्र्य या दोन्हींचा अर्थ एकच आहे. गरीब म्हणजेच दारिद्र्य आणि दारिद्र्य म्हणजेच गरीब. ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत. तर मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजापासून जो दूर असतो, वंचित आहे, ते दारिद्र्य. असे कितीतरी संख्या यामध्ये सांगता येतं. त्यानंतर भारतामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर दारिद्र्याचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला काही यश प्राप्त होऊ शकलं नाही. कारण दरवर्षी लोकसंख्येमध्ये वाढ होत गेलेला आहे आणि वाढत्या लोकसंख्येला जे रोजगार पुरवावा लागतो तो रोजगार मात्र भारतात निर्माण होऊ शकला नाही. मृत्यूदर हा कमी होत गेला. त्या प्रमाणात जन्मदर जे आहे ते मात्र कमी होऊ शकलं नाही. म्हणून या ठिकाणी आज आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट दिसत आहे. भयानक लोकसंख्येची गणना या ठिकाणी सांगण्यात यापूर्वी आलेला आहेच. भारतातील लोकसंख्येमध्ये आपण तिथं सांगितलंच आहे. वाढत्या लोकसंख्येचे परिणाम काय होतात तिथं आपण दारिद्र्याचा उल्लेख केलेला होता. दारिद्र्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत जातं. म्हणून मूळ जो प्रश्न आहे लोकसंख्या, वाढती लोकसंख्या, त्याच्या गरजांची पूर्तता या ठिकाणी करणं
हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून या ठिकाणी भारतात आर्थिक नियोजन, आर्थिक सुधारणा, त्यात दारिद्र्य निर्मूलन असे एक कार्यक्रम भारत सरकारने राबवलेला होता. दारिद्र्याचं निर्मूलन करायचं. त्यामुळं थोडासा का होईना परिणाम त्या ठिकाणी दिसून आला आणि दारिद्र्य थोडंसं कमी होण्यास मदत झालेलं आहे. त्यानंतर पारंपरिक अर्थ जे आहे म्हणजे जुन्या काळापासून आलेलं ते म्हणजे समाजातील व्यक्ती पुरेशा उत्पन्नाअभावी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसेल तर दारिद्र्य हे जे सांगण्यात येतं ते ज्या गरजा आहेत किमान त्या गरजांची पूर्तता व्हायला पाहिजे. परंतु या ठिकाणी गरजांची पूर्तता होत नाही आणि गरजांची पूर्तता ही उत्पन्नाशी संबंधित आहे. त्यामुळं दारिद्र्य हे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ही अवस्था दिसत आहे. त्यानंतर बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय आपण पाहूया. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक व अभौतिक परिमाणापासून वंचित राहणे. आता या ठिकाणी विचार करता येतो भौतिक व अभौतिक परिमाणापासून वंचित राहणे म्हणजे बहुआयामी दारिद्र्य. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, बांधणी हे सर्व जर वेळेवर मिळत असेल भौतिक परिमाणांचा संबंध अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, बांधणी, पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची उपलब्धता यांच्याशी संबंधित आहे. याचा विचार केलाच पाहिजे. अमर्त्य सेन या भारतीय अर्थतज्ज्ञांनी 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचे सिद्धांत, समाजातील अति दुर्बल घटकांच्या समस्याबाबत रुची यासारख्या योगदानाबद्दल अर्थशास्त्राचा नोबेल स्मृती पुरस्कार अर्थशास्त्रामध्ये जे योगदान दिलं अमर्त्य सेन यांनी त्या योगदानाबद्दल अर्थशास्त्राचा नोबेल स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणून या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात दुर्बल घटकांच्या विचारांचा, वेदनांचा
तर त्यानंतर दारिद्र्याची संकल्पना आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर हे जे अर्थ आहेत, हे अर्थ मागील वेळेला सुद्धा आपण दाखवलेले आहेत. त्या आपण पुन्हा आता सांगितलेले आहेतच. प्राध्यापक अमर्त्य सेन भारतीय अर्थतज्ञ आणि भारतरत्न पुरस्कार 1998 मध्ये मिळाला. त्यांनी सामाजिक निवडीचे सिद्धांत, कल्याणकारी अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टी आत्ताच आपण सांगितलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात सुद्धा दारिद्र्याविषयी त्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत. काही सुधारणा करण्याविषयी सुद्धा त्यांनी विचार केलेले आहेत. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या संबंधी त्यांनी लेखन कार्य केलेलं आहे. म्हणून जे दारिद्र्य भारतामध्ये दिसतं तशा प्रकारचं दारिद्र्य हे संपूर्ण जगामध्ये असतं. केवळ भारतातच ते दारिद्र्य आहे असं नसून आपल्याला प्रत्येक राष्ट्रामध्ये काही ना काही प्रमाणात त्या ठिकाणी 100च्या मागे काही लोक असू शकतात. दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने 2 संकल्पना आहेत. एक आहे निरपेक्ष, दुसरा आहे सापेक्ष. निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य यांचा अर्थ सुद्धा विचारात घेण्यात आलेला आहे. निरपेक्ष दारिद्र्य हे उपभोगासंबंधी असतं. उपभोग घेण्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी तो विचारात घ्यावा लागतो. तर दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने 2 संकल्पना आहेत. ह्या तुमच्यासमोर या ठिकाणी मी ठेवलेल्या आहेत. निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य याचा आपण विचार करत होतो. निरपेक्ष दारिद्र्य हे उपभोगासंबंधी आहे. कशावरून? तर असं या ठिकाणी हे सूत्र विचारात घ्या. ग्रामीण भागातील एका व्यक्तीला किमान उष्मांक म्हणजे जी ऊर्जा लागते, पोषण, ते किती मिळाला पाहिजे? तर प्रत्येक व्यक्तीला सरासरी 2250 इतकी गरज उष्मांकाची आहे. उष्मांक म्हणजे त्या ठिकाणी ऊर्जा पाहिजे, काम करण्याची शक्ती. तर ग्रामीण भागातील व्यक्तीला 2400 पाहिजे आणि शहरी भागातील व्यक्तीला 2100 पाहिजे. तर ग्रामीण भागातील व्यक्तीला जास्त गरज आहे उष्मांकाची शहरी व्यक्तीपेक्षा, आणि शहरी व्यक्तीला केवळ 2100 इतकं उष्मांकाची गरज आहे. किमान एवढी मिळणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील व्यक्तीला सरासरी किंवा 2400 इतकं प्रमाण गरजेचं आहे. तरी तेव्हा त्यापेक्षा कमीच मिळायचा. उत्पन्न आणि राहणीमानातील दर्जा जे आहे यावरून सापेक्ष दारिद्र्य सांगता येतं. म्हणजे उत्पन्नाची कमी जास्त हे असं नाहीये. तेवढं उष्मांक एका व्यक्तीला लागतंच.
त्यानंतर सापेक्ष दारिद्र्य हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. उत्पन्न आणि राहणीमानातील दर्जा जे आहे त्यावरून सापेक्ष दारिद्र्य सांगितलं जातं. दारिद्र्याचा अभ्यास तर दारिद्र्य रेषेची जी संकल्पना आहे ते आता आपण विचारात घेणार आहोत. तत्पूर्वी आणखीन सापेक्ष दारिद्र्यामध्ये थोडंसं बोलायचं आहे. दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न, संपत्ती, उपभोग, खर्च, आर्थिक निष्क्रियता यांच्या तुलनेतून केला जातो. दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न, संपत्ती, उपभोग, खर्च, आर्थिक निष्क्रियता यांच्या तुलनेतून केला जातो. म्हणजे सापेक्ष दारिद्र्य हे उष्मांकासारख्या घटकावर अवलंबून नाही. त्याची तुलना वेगळी आहे. वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार त्या ठिकाणी जे उत्पन्न आहे ते उत्पन्न व्यक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. ते वाढत राहायला पाहिजे. राहणीमान टाकटीक पाहिजे. तर पुढील भागामध्ये आपण सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य पाहिल्यानंतर दारिद्र्य रेषा या उपघटकाचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा.